नमस्कार मंडळी. बिग बॉस मराठी 6 हा शो सध्या चर्चेत असून या शोमध्ये राखी सावंतची एंट्री झाल्यामुळे घरामध्ये राडा होताना पाहायला मिळत आहे. काही स्पर्धक असे आहेत जे फक्त गॉसिपच करतायत पण त्यांचा गेम दिसत नाही. त्यावरून रितेश देशमुखने भाऊंच्या धक्क्यावर या स्पर्धकांना सुनावलेलं सुद्धा होतं. त्यापैकीच एक म्हणजे प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ताचा बिग बॉसमध्ये गेम दिसत नाही हे घरातील सदस्यांना नव्हे तर प्रेक्षकांनाही दिसून आलं आहे. त्यामुळे आता प्राजक्ता शुक्रे बिग बॉसच्या 9व्या आठवड्यात एलिमिनेट झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. प्राजक्ता शुक्रेचा गेम पहिल्या दिवसापासून फारसा दिसत नाही. ती कोणत्या वादात नसते, कोणासोबत मोठ्याने ओरडून बोलत नाही. त्यामुळे तन्वी प्राजक्ताला आयुर्वेदिक असं नाव ठेवलं आहे. करण सोनवणे बिग बॉसमध्ये असताना प्राजक्ता शुक्रे त्याच्यासोबत गॉसिप करताना दिसून यायची. त्यानंतर करण आणि प्राजक्ता इतर स्पर्धकांना नावही ठेवायचे. रितेशनं अनेकदा भाऊच्या धक्क्यावर प्राजक्ताला तिच्या गेमबद्दल सांगितलं आणि समजावलं, पण तिनं त्यात काही बदल केला नाही. त्यामुळे आता प्राजक्ता बिग बॉस घराच्या बाहेर गेली आहे. बिग बॉसच्या कालच्या भागात अनुश्री आणि विशाल प्राजक्ताबद्दल बोलताना म्हणत होते की सागर प्राजक्ताला का सपोर्ट करतोय, तिचा काही गेम नाही. अनुश्रीचं म्हणणं विशाललाही पटतं. प्राजक्ताचा काही गेम दिसत नसल्यामुळे आता प्रेक्षकांनीही तिला वोट केलं नाही. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या 9व्या आठवड्यात प्राजक्ताचा प्रवास संपला असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. दरम्यान बिग बॉस मराठी 6च्या 8व्या आठवड्यात राधा मुंबईकर, दिव्या, ओमकार, सोनाली, आयुष, करण, सचिन, रोशन आणि रुचिता हे स्पर्धक एलिमिनेट झाले. त्यामुळे आता सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चांनुसार प्राजक्ता शुक्रे खरंच एलिमिनेट होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.